चला गुड मॉर्निंग। बघा या अगोदर आपण पीवायक्यू सेशन जे आपण म्हटलं की इम्पॉर्टंट पीवायक्यू ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक सेशन मध्ये 20 क्वेश्चन्स घेणार आहेत। तर याच्या अगोदरचे 2 पार्ट झालेले आहेत। आता हा पीवायक्यू इम्पॉर्टंट पीवायक्यू तिसरा आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये देखील याच्यात देखील 20 क्वेश्चन्स असतील जे वेगवेगळ्या जे काही टीसीएस ने घेतलेले एक्झाम आहेत त्याच्यामध्ये आलेले हे पीवायक्यूज असतील। चला बघूया आपण आता क्वेश्चन नंबर फर्स्ट बघून घ्या एकदा। क्वेश्चन नंबर फर्स्ट, चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स। काय म्हणणं आहे? आय रिमेंबर दॅट नाईट यू डॅश डॅश दॅट रेड ड्रेस। आता नीट लक्षात घ्या, इज वेअरिंग, वेअर्स किंवा वर वेअरिंग आणि वॉन। आता मुळात इज वेअरिंग येणार नाही का? कारण दॅट नाईट म्हणजे त्या रात्री, म्हणजे अगोदर होऊन गेले पास्ट मधले। वर येणार नाही का? कारण की ठीक आहे हा कंटिन्युअस आहे, इथं देखील कंटिन्युअस आहे, ठीक आहे। वियर्स तर प्रेझेंट आहे, मग काय येईल रे? सिंपल, यू वॉन्ट दॅट रेड ड्रेस, तू रेड ड्रेस घातला होता, ठीक आहे। चला क्वेश्चन नंबर सेकंड, काय करायचंय? कंटिन्युएशन। आता एक सिच्युएशन दिली तुम्हाला, याला कंटिन्यू करणारा जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला सांगायचंय। आय डिडंट गो टू वर्क बिकॉज, मी कामाला गेलो नव्हतो कारण। आता नीट लक्षात घ्या, कारण आय डिडंट फीलिंग व्हेरी वेल, आय हॅडंट फीलिंग व्हेरी वेल, आय वॉजंट किंवा आय वरंट। आय वरंट तर समजा येणार नाही, मला बरं वाटत नव्हतं, बरोबर, ठीक आहे। पुन्हा काय? आय हॅडंट फीलिंग व्हेरी वेल। आता नीट लक्षात घ्या, जर आपण सिच्युएशन बघितली की मी गेलो नव्हतो कारण मला बरं वाटत नव्हतं त्यावेळेस, मला किंवा त्याच्या अगोदर मला बरं वाटत नव्हतं। डीड वाला जो आहे हा सिंपल पास्ट वाला आहे, त्याच्या अगोदर त्याला बरं वाटत नव्हतं, मग काय? आय हॅडंट फीलिंग व्हेरी वेल। काय येईल? ऑप्शन नंबर सेकंड येईल। पास्टचा देखील पास्ट, त्याच्या अगोदर त्याला बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे तो कामाला गेला नव्हता। चला क्वेश्चन नंबर 3, देअर्स इन्क्रीजिंग डॅश डॅश फॉर कार्स विच आर मोर इकॉनॉमिकल ऑन फ्युएल। ठीक आहे, काय व्हायला लागले रे? ऑलवेज का डिमांड का लिटल का क्वालिटीज? सध्या काय व्हायला लागले? इकॉनॉमिक आहेत मोर, त्या फ्युएल साठी परवडतंय त्यांना, ठीक आहे, म्हणून त्यांची काय व्हायला लागली असेल रे? डिमांड जी आहे ती वाढायला लागलेली आहे। काय? देअर्स इन्क्रीजिंग डिमांड फॉर कार्स, ज्या की इकॉनॉमिकल आहेत म्हणजे ज्या परवडतात है ना, ऍव्हरेज चांगलं देतात। चला क्वेश्चन नंबर 4, सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन टू चेंज द व्हॉइस। चेंज द व्हॉइस, ऍक्टिव्हचा पॅसिव्ह आणि पॅसिव्हचा ऍक्टिव्ह करताना एक सिंपल गोष्ट सांगतो, जास्तीत जास्त हा 5 सेकंदाचा खेळ असतो, ठीक आहे, खूप मोठं नसते। एवढे मोठे मोठे वाक्य बघून बिलकुल घाबरून जायचं नाही, बिलकुल दचकून जायचं नाही, फक्त 5 सेकंद। व्हॉइसचा मिनिंग काय असतो? व्हॉइस म्हणजे वर्ब, बरोबर, मग तुम्ही फक्त टार्गेट करायचं वर्बला। मग आता काय करायचं? ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करताना टेन्स बिलकुल बदलायचा नसतो, टेन्स बिलकुल चेंज करायचा नाही, पण वर्बचा काय असतो? वर्बचा असतो थर्ड फॉर्म पॅसिव्ह मध्ये। मग तुम्ही म्हणाल की टेन्स पण बदलायचा नाही आणि वर्बचा थर्ड फॉर्म, हे कसं काय होणार? मग आता नीट लक्ष द्या, जर ऍक्टिव्ह मध्ये V1 असेल, इकडे V2 असेल, इकडे V3 असेल आणि इकडे V4 असेल, तर पॅसिव्ह मध्ये काय होणार? V1 चा होणार B प्लस V3, V2 चा काय होणार? V2 चा होणार वॉज किंवा वर प्लस वर्बचा थर्ड फॉर्म, V3 चा काय होणार? बीन प्लस वर्बचा थर्ड फॉर्म, आणि V4 म्हणजे कंटिन्युअस असेल तर बीइंग प्लस वर्बचा थर्ड फॉर्म, बरोबर। ड्रॉ, ड्रीव, ड्रोन। आता नीट लक्षात घ्या, दे ड्रीव अ सर्कल इन द मॉर्निंग, वर्बचा सेकंड फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे म्हणजे मी काय करणार आता? जर ऍक्टिव्ह मध्ये वर्बचा सेकंड फॉर्म आहे तर मी पॅसिव्ह मध्ये फक्त तेच शोधणार, काय? वॉज किंवा वर प्लस वर्बचा थर्ड फॉर्म, दॅट विल बी माय राईट आन्सर। ओके, नीट बघा आता, वॉज वर प्लस वर्बचा थर्ड फॉर्म इथं आहे का? इथं नाहीये, इथं देखील नाही। ऑप्शन नंबर 3। किती सेकंद लागले मला? फक्त 5 सेकंदामध्ये, है ना। ऍक्टिव्हचं पॅसिव्ह आणि पॅसिव्हचं ऍक्टिव्ह हे दिले, तुम्हाला हे करायला लावले, तर इकडून इकडे इकडून इकडे यायचं, संपला खेळ, ठीक आहे। चला क्वेश्चन नंबर 5, द कंट्रीज इकॉनॉमी इज बिगिनिंग टू लुक अप नाउ। काय करायचं तुम्हाला? हे अंडरलाईन, इथं थोडं गडबड झालेली आहे, ही लुक अप,
याचा मिनिंग सांगायचे. सध्या कंट्रीची इकॉनॉमी आहे ती असं दिसतंय की काय व्हायला लागली, लुक अप नाऊ, म्हणजेच काय व्हायला लागलीये, टू बिकम बेटर, हळूहळू हळूहळू चांगली चांगली व्हायला लागलेली आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 6 काय म्हणणं आहे, सिलेक्ट द फ्रॉम द फॉलोइंग गिवन ऑप्शन्स वर्ड विच कॅन सबस्टिट्यूट. आता एक फ्रेज आहे, ठीक आहे, याचा वन वर्ड सबस्टिट्यूशन सांगायचं आहे. काय आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन? ए पर्सन इंटरेस्टेड इन रीडिंग बुक्स अँड नथिंग एल्स. एखादा असा व्यक्ती ज्याला फक्त पुस्तकं वाचणं आवडतं, त्या व्यतिरिक्त त्याला काहीही आवडत नाही. मग त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? त्याला म्हणणार तुम्ही आता एक आहे बुक कीपर, जो फक्त काय करतो, पुस्तकं ठेवतो, पुस्तकं ठेवणारा, बरोबर. एक आहे बुक वर्म. बुक वर्म म्हणजे काय रे, पुस्तकी किडा. काय म्हणतो त्याला आपण? पुस्तकी किडा म्हणतो आपण, जो नेहमी पुस्तकामध्ये डोकं घालून बसलेला असतो, त्याला फक्त आणि फक्त पुस्तकं वाचायला आवडतं. स्मगलर म्हणजे चोऱ्या करणारा आहे ना, स्टुडंट विद्यार्थी आहे. मग असा व्यक्ती ज्याला फक्त पुस्तक वाचायला आवडतं, बाकी काही नाही, त्याला म्हणतो आपण बुक वर्म. ऑप्शन नंबर 2. चला इथं आहे क्वेश्चन नंबर 7. काय करायचंय तुम्हाला? ग्रामॅटिकल एरर इथं शोधायचा आहे. बघा एकदा क्वेश्चन बघून घ्या. शी इज वर्किंग अ लॉट इन लंडन ऍट द मोमेंट. आता काय म्हणायचं बघा, ऍट द मोमेंट, या क्षणाला ती काय करत आहे? काम करत आहे. कुठे? लंडन मध्ये. काहीच गडबड नाही, एकदम बरोबर आहे सेंटेन्स. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला क्वेश्चन नंबर 8 काय सांगितलंय? चूज फ्रॉम द फॉलोइंग गिवन ऑप्शन्स द सिनोनिम. आहे ना, काय शोधायचं आपल्याला? सिनोनिम, समानार्थी शब्द ऑफ द वर्ड. कोणता? सिंपल. सिंपल शब्दाचा सिनोनिम सांगा मला. सिंपल म्हणजे कसा रे? एकदम साधा, सरळ मार्गी माणूस, है ना. आता इथं आहे कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स म्हणजे कसा असतं? एकदम गोंधळाचा, गुंतागुंतीचा, बरोबर. तो तर अँटोनिम होईल. आपल्याला सांगायचं सिनोनिम. डिफिकल्ट म्हणजे कसा? कठीण, हा देखील अँटोनिम आहे. इझी म्हणजे सोपा, हार्डचा पण अर्थ काय होतो? कठीण. मग याचा सिंपलचा सिनोनिम काय येईल रे? ऑप्शन नंबर 3 इझी. आणि काय इथं म्हणणे? चूज फ्रॉम द फॉलोइंग गिवन ऑप्शन्स द अँटोनिम. विरुद्धार्थी शब्द सांगायचे. अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड ऍडजेसंट. ऍडजेसंट शब्दाचा अँटोनिम सांगायचा. आता बघा, ऍडजेसंटचा अर्थ असतो शेजारचा, बरोबर. आणि शेजारचा कसा असते रे? शेजारचा. शेजारचा म्हणजे जवळचा ना. शेजारी कुणाला म्हणतो आपण? जो आपल्या घराच्या जवळ राहतो त्याला शेजारी म्हणतो ना. का आपण राहतो इकडं, तो राहतो 2-4 किलोमीटरवर, त्याला तुम्ही शेजारी म्हणू शकता का? नाहीये. मग ऍडजेसंटचा अर्थ शेजारचा म्हणजे जवळचा. मग त्याचा सांगायचा अँटोनिम. अवे म्हणजे दूरचा, क्लोज म्हणजे जवळ, नियर म्हणजे जवळ, नेबरिंग म्हणजे देखील जवळ. हे तीनही झाले याचे सिनोनिम. राहिला अँटोनिम काय? ऑप्शन नंबर 1 अवे. चला पुढचा क्वेश्चन. आता एक छोटासा पॅरेग्राफ आहे, एकदा पॅरेग्राफ बघून घ्या, त्याच्यावर फक्त एकच क्वेश्चन आहे. चला बघितला. आता बघा पॅरेग्राफ वाचून घेऊ आपण. A giraffe's long neck is made up like that of a man and most other mammals. जिराफची जी काही मान असते ही माणसासारखीच बनलेली असते आणि बाकीच्या काही अदर मॅमल सारखी, पण ऑफ ओनली 7 वर्टिब्रेट, 7च वर्टिब्रेट असतात त्याला, ते मनके ज्याला म्हणतो आपण ते. दिस मेक द नेक फ्लेक्झिबल, त्याच्यामुळे ती नाही इकडं. द बोन्स आर अटॅच टू वन अनदर विथ बॉल अँड सॉकेट जॉईंट. जे बोन आहे जे एकमेकाला बॉल आणि सॉकेट जॉईंटने काय झालेले असतात? अटॅच झालेले असतात. दीज मेक द नेक फ्लेक्झिबल, याच्यामुळे ती नेक जी आहे लवचिक बनलेली असते त्याची मान. इट कॅन रन ऍट 50 किलोमीटर पर आवर, 50 किलोमीटर पर आवर ने तो पळू शकतो. रायझिंग फ्रॉम अ लाइंग पोझिशन इज अ प्रॉब्लेम फॉर सच अ लार्ज एनिमल. बसला एकदा की उठायला जर त्रास होत असेल ना, लंबीची लंबी मान, एकदा बसायला त्रास, उठायला त्रास,
है ना. सो इट इज युजली कीप स्टँडिंग इवन व्हाईल इट स्लीप्स. त्याच्यामुळे ते काय करते, आपलं बसायचं टेन्शन घेत नाही, ते आपलं उभा राहून झोपते ते, आहे का नाही, कारण बसला की उठायला खूप त्याला त्रास होतो. टू रीच वॉटर विथ सच अ लॉंग नेक अँड लेग्स अ जिराफ स्प्रेड इट्स फ्रंट लेग्स वाईड अपार्ट. मग काय, आता त्याला पाणी प्यायचंय, मग आता पाणी प्यायचे त्याची लांब आहे, तर काय करतो, पुढचे पाय असे थोडे वाईट करतो आणि मग त्याच्या मानेने असं करून तो काय करणार, पाणी पिणार. देन इट लोअर्स इट्स नेक टू ड्रिंक. मग तो खाली अशी मान करून तो पाणी पिणार. दिस ऑकवर्ड पोझिशन मेक इट इझी फॉर द लायन टू अटॅक इट. आणि मग काय असते, या अशा अवघडलेल्या पोझिशन मध्ये तो असताना तो मग अवघडलेल्या पोझिशन मध्ये असणार, तो असे पाय एकदम रुंद करून मग पाणी पिणार. त्याच्यामुळं सिंहाला त्याच्यावर अटॅक करणे एकदम काय जातं, सोपं जातं. ठीक आहे. मग आता इथं काय सांगितलंय, चूज द वर्ड फ्रॉम द पॅसेज विच इज अपोजिट टू द वर्ड नॅरो. ठीक आहे. मग आता हे जे नॅरो वर्ड आहे याचं सांग, नॅरोचा अर्थ काय होतो रे, नॅरोचा अर्थ होतो एकदम आपला, आता नॅरो कुठे शब्द इथं बघा बरं, आपण बघितलं होता, mammals 7 motivate the one side touch one of the ball socket joint is make it can learn आपला rising from flying question is the problem for animals, so usually keeps sleep to reach water with such a long neck and legs. Giraffe spread is being wide apart, then it lowers its neck, then this awkward position word narrow. पण आता नॅरोला हे करला पॅसेज मध्ये, बरोबर. मग आता पॅसेज मध्ये एक वर्ड आला इथं काय, वाईड अपार्ट, बरोबर. नॅरोचा, नॅरो म्हणजे कसा, निमुळता, जवळजवळ. वाईड, तो काय करतो, त्याचे पाय वाईड करतो, म्हणजे एकमेकांपासून दूर करतो, फाकवतो, आणि मग त्याच्या मानेने असं काय घेतो, पाणी पितो. मग नॅरोचा अपोजिट मिनिंग वाला शब्द पॅसेज मध्ये कोणता आहे, तो आहे वाईड. ऑप्शन नंबर 4. ओके. चला, क्वेश्चन नंबर 11 सांगायचं आहे तुम्हाला सिनोनिम. चूज फ्रॉम द गिवन ऑप्शन द सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. मग काय, आता सॅवेज, सॅवेजचा अर्थ असतो बर्बर किंवा निर्दयी, है का नाही, ज्याच्यामध्ये काही मानवता नाही असा असतो, त्याला आपण काय म्हणतो, सॅवेज म्हणतो, बरोबर. बेनिवोलंट म्हणजे कसा असतो रे, एकदम चांगल्या मनाचा, बरोबर, जो इतरांचा नेहमी चांगला विचार करतो, त्याला बेनिवोलंट म्हणतो. सिव्हिलाइज, सिव्हिलाइज पर्सन म्हणतो आपण बघा, सिव्हिलाइज सोसायटीमध्ये राहतो आपण, म्हणजे कसं एकदम सभ्य सोसायटीमध्ये राहतो आपण, सभ्य असतो. ह्युमेन म्हणजे कसा, ज्याच्यामध्ये मानवता आहे. आणि व्हिसियस म्हणजे कसा आहे, दुष्ट आहे, कपटी आहे, जो वाईट विचार करतो, वाईट कृत्य करतो. मग याचा सिनोनिम काय येईल सॅवेजचा, ऑप्शन नंबर 4 व्हिसियस. कारण सॅवेजचाच अर्थ काय होतो, एखादा असा व्यक्ती जो इतरांचा नाश करतो किंवा इतरांबद्दल वाईट विचार करतो, है ना, किंवा इतरांचं वाईट करतो, त्याला आपण म्हणतो सॅवेज. हा, चूज फ्रॉम द गिवन ऑप्शन द अँटोनिम डिसुएसिव्ह. ठीक आहे. आता डिसुएड असते बघा, एक डिसुएड, एक असते परसुएट. परसुएड करणे, है ना, दोन शब्द आहेत बघा, आता एक लक्षात घ्या. परसुएड एक असते आणि एक असते डिसुएड. परसुएडचा अर्थ असतो एखाद्याला मनवणे किंवा एखाद्याचं मन वळवणे, त्याला आपण म्हणतो परसुएड करणे. आणि एक असतो डिसुएड. डिसुएड म्हणजे काय असते, त्याला विरोध करणे, त्याला मनाई करणे, बरोबर. मग तसंच आहे डिसुएसिव्ह म्हणजे कसा, मनाई करणारा, बरोबर, अडवणारा. आता इथे आहे कोजंट. कोजंटचा अर्थ असतो दृढ निश्चय किंवा एखाद्या गोष्टीवर तो ठाम आहे, त्याला कुणी जरी अडवलं तरी ती गोष्ट करणारच आहे. फटीग म्हणजे कसा, फटीग म्हणजे आहे तो बाबा एकदम थकलेला आहे, बरोबर. लॉजिकल, ज्याला आपण काय म्हणतो बाबा, लॉजिकचा अर्थ काय म्हणतो आपण, एक तर्कशील आहे. ठीक आहे. आणि एक परमिशन म्हणजे परवानगी देणे. मग जर डिसुएसिव्हचा अर्थ अडवणे, मनाई करणे असेल, तर त्याचा अँटोनिम काय येईल, ऑप्शन नंबर 4 परमिशन. आलं लक्षात. ठीक आहे. चला, क्वेश्चन नंबर 13. द टाउन सीट्स डॅश डॅश जेंटल हिल्स अँड डेन्स फॉरेस्ट. आता फिल इन द ब्लँक बघून घ्या एकदा. द टाउन सीट्स, काय टाउन कुठं बसलंय रे,
हिलच्या मध्ये, पण आता नीट लक्षात घ्या, तीन गोष्टी असतात. एक असतो बिटवीन, एक असतो अमॉंग है ना, आणि एक असतो अमिड. बिटवीन हा जो प्रिपोजिशन आहे दोघांसाठी असतो, अमॉंग दोन पेक्षा जास्त साठी असतो, आणि अमिड असतो अनकाउंटेबल नाउन साठी, म्हणजे अशा नाउन साठी ज्यांना तुम्ही नंबर मध्ये मोजू शकत नाहीत. पण आता इथं जे गाव आहे हे हिल्स आणि डेन्स फॉरेस्टच्या मध्ये बसलेले, म्हणजे दोन पेक्षा जास्त आहे, पण तुम्हाला तर अमॉंग दिलेलं नाही, मग राहिलाच कोणता, अमिड दिलाय. ठीक आहे, अमिड ऑप्शन नंबर 1. काय सांगायचे 14 मध्ये, एरर शोधायचा आहे, एरर शोधा, एरर. इट वॉज अ ब्रीथ ऑफ फ्रेश एअर टू मीट समवन सो. आता लक्षात घ्या, ही एक अशी ब्रीथ होती, कशाची, फ्रेश एअरची, कशासाठी, टू मीट समवन, एखाद्याला भेटायचं, कसं, सो. इथं जेन्युन, इथं काय पाहिजे होतं, ऍडवर्ब, भेटायचंय, पण कसं भेटायचं, भेटण्याच्या क्रियेबद्दल ऍडिशनल इन्फॉर्मेशन. मग इथं जेन्युनच्या ऐवजी काय यायला पाहिजे होतं, जेन्युनली यायला पाहिजे होतं, सो जेन्युनली. मग गडबड आहे पार्ट नंबर सी मध्ये, कारण टू मीट समवन, कसं भेटायचंय, सो जेन्युनली. मग वर्ब बद्दल ऍडिशनल इन्फॉर्मेशन सांगणारा असतो ऍडवर्ब. क्वेश्चन नंबर 15, करेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचं. स्पेलिंगचे क्वेश्चन एकदम चिंदी क्वेश्चन असतात, त्याला एवढं काही लगे सिरियसली घ्यायचं नाहीये. ठीक आहे, DEFINITELY, कुठे FINITELY, हा ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे ऑप्शन नंबर 4. चला क्वेश्चन नंबर 16, काय करायचंय, अपोजिट इन मिनिंग, अँटोनिम सांगायचंय तुम्हाला. ॲम्बिव्हॅलंट, ॲम्बिव्हॅलंटचा अपोजिट. ॲम्बिव्हॅलंटचा अर्थ काय असतो रे, एक असतो ॲम्बिव्हॅलन्स किंवा ॲम्बिव्हॅलंट, याचा अर्थ असतो द्विधा मनस्थिती, है ना. म्हणजे ते गाणे ना, क्या करे कि ना करे ये कैसी मुश्किल है ना, म्हणजे हे करू की ते करू, किंवा ते नाना पाटेकरचा एक डायलॉग हवा, टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन, है ना. सेम ॲम्बिव्हॅलंट म्हणजे काय, टू बी और नॉट टू बी, म्हणजे हे करू की ते करू, म्हणजे कसं, द्विधा मनस्थिती आहे, बरोबर. मग ॲम्बिग्वस, ॲम्बिग्वसचा अर्थ होतो गोंधळातली परिस्थिती, द्विधा मनस्थिती. सर्टन, सर्टन म्हणजे पक्क, तुम्हाला एखादी सिच्युएशन सर्टन आहे म्हणजे कशी आहे, पक्की माहिती आहे कशी आहे, इथं द्विधा मनस्थिती नाही. एक आहे हेजिटंट, हेजिटेट करणे. हेजिटेट करणे म्हणजे काय करणे रे, हिचकिच करणे किंवा धरसोड करणे, म्हणजे करू की नको, करू की नको, करू की नको, हे असते. ठीक आहे, मग त्याला म्हणतो आपण हेजिटंट. टिमिड आहे म्हणजे एकदम शीन आहे किंवा काही कामाचं नाहीये, त्याला देखील आपण म्हणतो गोंधळलेलाच आहे, बरोबर, जो की हे करू की ते करू असा आहे, गोंधळातला आहे, द्विधा परिस्थितीतला आहे. मग ॲम्बिव्हॅलंटचा मिनिंग आहे द्विधा परिस्थिती, सर्टनचा मिनिंग एकदम पक्क. मग ॲम्बिव्हॅलंटचा अँटोनिम ऑप्शन नंबर 2 काय येणार, सर्टन येणार. क्वेश्चन नंबर 17, शी नेव्हर लिव्स डॅश डॅश हर फोन्स. फोन सांगा मला आता, ती कधीही तिच्या फोन शिवाय जात नाही. नेव्हर लिव्स विदाउट हर फोन. आलं लक्षात. चला क्वेश्चन नंबर 18, द क्रू पेव द एंटायर स्ट्रेच ऑफ हायवे. मला एक सांगा आता, इथं काय दिलंय, पॅसिव्ह, ऍक्टिव्हचा पॅसिव्ह. इथं काय दिसलाय, मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं V1, V2, V3 आणि V4. V1 आला तर बी प्लस वर्बचा थर्ड फॉर्म, V2 आला तर काय येणार, वॉज किंवा वर प्लस वर्बचा थर्ड फॉर्म, V3 आला तर काय येणार, बीन प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. आणि जर V4 आला ऍक्टिव्ह मध्ये तर पॅसिव्ह मध्ये घ्यायचा बीइंग प्लस वर्बचा थर्ड फॉर्म, बरोबर. मग द क्रू पेव इथं आहे ईडी लागला की समजून जायचं वर्बचा सेकंड फॉर्म आहे. मग आता मी पॅसिव्ह मध्ये काय बघणार, वॉज वर प्लस वर्बचा थर्ड फॉर्म कुठे दिसते, दॅट विल बी माय आन्सर. मला इथं दिसला का, इथं खतम विषय, इथं आहे, इथं आहे. आता दोन्ही पैकी मला कन्फ्युजन आहे. आता एक सांगा, द क्रू पेव व्हॉट, इथला ऑब्जेक्ट शोधा, काय, द एंटायर स्ट्रेच ऑफ हायवे.
एक हायवेचा एक पार्ट म्हणा तुम्ही, ठीक आहे. मग तो काय येईल रे, वॉज येईल, सिंगुलर येईल, वर येईल का, नाही येणार, मग हा देखील कटला. द एंटायर स्ट्रेच ऑफ हायवे वॉज पेव बाय द क्रू, मग काय येईल, ऑप्शन नंबर 3. लक्षात आलं, फक्त एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह आणि पॅसिव्हचं ऍक्टिव्ह फक्त 5 सेकंदाचा, चुटके वाजले की ऍक्टिव्हचं पॅसिव्ह, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह. ओके, चला क्वेश्चन नंबर 19. काय म्हणणं आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड मीन्स काय, 2 मेटल रिंग, 2 मेटलच्या रिंग असतात, जॉईन बाय अ शॉर्ट चेन. आता समजा ही एक मेटलची रिंग आहे, ही एक मेटलची रिंग आहे, आणि ह्या शॉर्ट चेननी जॉईन केल्यात, दॅट आर लॉक अराउंड अ प्रिझनर्स रिस्ट. ते लॉक केले असतात कुठं, जो कैदी आहे त्याच्या मनगटावर. आता कैद्याच्या मनगटावर काय लॉक केलं असतं रे, हातकडी. मग काय येईल तिथं, हँडकप्स. हँडिकॅप म्हणजे कसा असतो, अपंग. हँड कार, आपले हात चालवतो आपण हाताने कार, ठीक आहे. हँडबुक आहे, छोटीशी डायरी असते. राहिलंच काय, हँडकप्स म्हणजे हातकडी, ऑप्शन नंबर 3. चला, या सेशनचा लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 20. प्रत्येक सेशन मध्ये तुम्हाला 20 PYQ बघायला भेटतील, जेणेकरून तुम्हालाही व्हिडिओ बघताना बोर होणार नाही. लंबाचे लंबा व्हिडिओ आणि छोटे छोटे व्हिडिओ मध्ये प्रत्येक याच्यामधून 20 क्वेश्चन तुमच्या आरामात कव्हर होत जातील. आता इथं आहे, द अर्ली बर्ड्स गेट्स द वर्म, या इडियमचा मिनिंग सांगायचा आहे. अर्ली बर्ड्स गेट्स द वर्मचा मिनिंग असतो, काय असते बघा, फर्स्ट कम फर्स्ट म्हणतो आपण, बरोबर. किंवा ज्याला आपण म्हणतो जो वजीर, जो हाजीर तो वजीर, है का नाही. याचा अर्थ काय, द पर्सन हु अराइव्स फर्स्ट इज द वन हु इज सक्सेसफुल. आलं लक्षात, ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये देखील आपण बघितले, या सेशन मध्ये देखील 20 PYQ बघितले. अशाच पद्धतीचे तुम्हाला खूप सारे व्हिडिओ भेटतील, ज्यामध्ये प्रत्येक सेशन मध्ये 20 PYQ असतील, जे या अगोदरच्या वेगवेगळ्या एक्झाम आलेले असतील. तुमच्या WCD, WRD, MIDC असतील, किंवा तुमच्या वेगवेगळ्या आणखी तलाठी भरती असेल, TCS वगैरे ज्या काही असतील, या सगळ्यांसाठी असेल, ठीक आहे, बरोबर. चला, मग आपण काय करूया, या सेशन मध्ये इथंच थांबूया. भेटूया पुढल्या सेशन मध्ये आणखी पुढचे 20 PYQ घेऊन, ठीक आहे. तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू.